नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे। कृष्णा आंधळेचा शोध लागत नव्हता। कृष्णा आंधळे हा बऱ्याच दिवसापासून फरार होता, परंतु कृष्णा आंधळे आता नेमका सापडणार कधी किंवा सापडलाय का, अशा प्रकारच्या लोकांमध्ये आता चर्चा चालू आहे। कारण निलेश चव्हाण सापडलेला आहे, जो की वैष्णवी हागवणे प्रकरणामधला एक सह आरोपी होता, तो सापडलेला आहे। परंतु आता कृष्णा आंधळे सुद्धा सापडल्याच्या चर्चा ह्या चालू झाल्या आहेत। नेमकं सत्य काय आहे आणि या गोष्टीमध्ये कृष्णा आंधळेचा शोध लागलाय का, हेच आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, रणजित। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन येत राहत असतो। मित्रांनो, कृष्णा आंधळे नावाचा आरोपी, हा कृष्णा आंधळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला महत्त्वाचा आरोपी मानला जातो। याचं कारण म्हणजे ज्या दिवशीपासून संतोष देशमुखांची हत्या झालेली आहे त्या दिवशीपासून कृष्णा आंधळे हा फरार आहे। आणि त्यानं जो गेम खेळलेला आहे, त्यानं कसा गेम खेळलाय, तर कृष्णा आंधळेनं स्वतःचा मोबाईल मधून कुठेही डाटा त्यानं वापरलेला नाही। स्वतःचा मोबाईल त्यानं कुठेही वापरलेला नाही आहे, ट्रान्झॅक्शन साठी नाही आहे, फोन कॉलिंग साठी नाही आहे, आणि तो मोबाईल कधीच वापरत नाही। त्याच्याबद्दलची एक महत्त्वाची माहिती आहे, जी की बीड पोलिसांनी धनंजय देशमुख यांना दिलेली आहे, की कृष्णा आंधळे का सापडत नाही, अशा प्रकारचं ज्यावेळेस त्यांच्याकडून विचारण्यात आलं, त्यावेळेस त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की कृष्णा आंधळे कुठल्याही प्रकारचा मोबाईल वापरत नाही, कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत नाही, कुठल्याही प्रकारचा कोणाला फोन लावत नाही। त्याच्यामुळे कृष्णा आंधळेला सापडणं हे अवघड आहे। परंतु कृष्णा आंधळे हा कुठल्याही सीसीटीव्ही मध्ये दिसत नाही का, कृष्णा आंधळे नेमका विषांतर करतोय का, अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आता यावर उपलब्ध होत आहेत। कारण आपण पाहिलं होतं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जी काही त्यानं कामगिरी केली होती, व्हिडिओज फोटोज काढण्याचं काम, या सगळ्या प्रकारामध्ये कृष्णा आंधळे नावाच्या आरोपीनं केलं होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरण व्हायच्या आधी सुद्धा, म्हणजे संतोष देशमुखांना मारायच्या आधी सुद्धा कृष्णा आंधळे हा फरार आरोपी म्हणून होता। आणि तो जरी फरार आरोपी असला तरी सुद्धा काही पोलिसांच्या तो संपर्कात होता। पोलिसांना माहिती होतं कृष्णा आंधळे फरार आरोपी, आणि तरी सुद्धा तो फिरत होता। म्हणजे त्याच्याकडे प्रशासनावर किती पकड होती हे सगळं दिसून येते। आपण म्हणू शकतो प्रशासनावर पकड, कारण एखाद्या नेत्याची प्रशासनावर पकड असू शकते, एखाद्या मंत्र्याची प्रशासनावर पकड असू शकते, तशाच काही प्रकारची या कृष्णा आंधळेची सुद्धा पकड आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळाली होती। हे सगळं मीडियानं समोर आणलं होतं। मीडियाने जे काही सीसीटीव्ही पुढे आणले होते त्यामध्ये कृष्णा आंधळे सोबत पोलीस सुद्धा दिसले होते। परंतु हे जे प्रकरण झालं, संतोष देशमुखांना मारण्यात आलं, त्यावेळेस पासून मात्र कुठेही तो दिसलेला नाही। कुठेही त्याचा पोलिसांसोबत वाटा आहे किंवा पोलिसांसोबत तो हिंडत आहे, अशा प्रकारचा कुठलाही प्रकार उघडकीस आलेला नाही। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे जे प्रकरण आहे ते अगदीच मोठं प्रकरण आहे। संतोष देशमुखांची हत्या होऊन आता 5 महिन्याचं वर कालावधी उलटून गेलेला आहे, आणि तरी सुद्धा हे आरोपी अजून फरार आहे। नेमका सापडतोय कधी, सापडलाय का, अशा प्रकारचं सुद्धा चर्चा लोकांमध्ये चालू आहे। कारण निलेश चव्हाण नावाचा आरोपी, जो वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये सह आरोपी मानला जातो, निलेश चव्हाणनं काय केलं होतं, तर करिश्मा हागवणे सोबत मिळून वैष्णवीला त्रास देण्याचं काम निलेश चव्हाणनं केलं होतं। आणि निलेश चव्हाण कुठं सापडलेला आहे, तर नेपाळच्या बाउंड्रीवर। मग याचा शोध सुद्धा नेपाळच्या बाउंड्रीवर घ्यायला पाहिजे। कदाचित नेपाळमध्ये सुद्धा कृष्णा आंधळे गेला असेल। कृष्णा आंधळे विषयीच्या माहिती ही अजून सुद्धा कोणाकडेही नाही। कृष्णा आंधळे नेमका कुठे, काय, त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती त्याच्याकडे कोणाकडेच नाही। ना पोलिसांकडे आहे, ना SIT कडे आहे, CID कडे, कोणाकडेच नाही। आणि सरकार सुद्धा याच्यामध्ये कुठेही सांगत नाही की आम्ही कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी इतक्या टीम केलेल्या आहेत, किंवा कृष्णा आंधळे शोधण्यामध्ये त्याच्यामध्ये नेमकं काय चालू आहे हे सांगायला पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, सांगायला पाहिजे तर कधी सांगायला पाहिजे, सांगणार का, हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।